हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण चीज गार्लिक ब्रेड रेसिपी बघणार आहे। तुम्हाला एकदम परफेक्ट डॉमिनो स्टाईल गार्लिक ब्रेड जर घरी बनवून तयार करायचं असेल, ते पण विदाऊट ओव्हन, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। एकदम चीजी गार्लिक ब्रेड बनवून तयार होते आणि साहित्यसुद्धा खूप कमी लागते। तर त्यासाठी इथे एक माप छोटा साईजचा बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं रूम टेम्परेचरवरचं पाणी ॲड करायचं। पाण्याला नाही कोमट करायचं आहे, नाही थंड पाणी घ्यायचं आहे, रूम टेम्परेचर नॉर्मल पाणी ते आपल्याला वापरायचं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं साखर ॲड करायची आहे। 1 टेबलस्पून ड्राय इन्स्टंट ईस्ट ॲड करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिटांसाठी याला रेस्टवर ठेवूया, म्हणजे हा फर्मेंट होईल। तर बघा 10 मिनिटं झालेली आहेत। ईस्ट खूप छान इथं फुललेला आहे। तर आता आपण याचा बॅटर लावून घेऊया। तर एक मोठा बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 कप भरून इथे मैदा ॲड करायचा आहे। तुम्ही ते मैदाऐवजी गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, त्याच्याने सुद्धा खूप छान गार्लिक ब्रेड बनून तयार होते। इथे मी हाफ टीस्पून इतकं ऑर्गॅनो घेतलेलं आहे। अर्धा चमचा थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि आपण जो इन्स्टंट ईस्ट इथे फुलवून घेतलेला आहे, फर्मेंट करून घेतलेला आहे, तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि स्मूथ असा इथे डो लावून घ्यायचा आहे। तर आपल्याला हा पीठ एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये भरपूर सारी एअर भरेल आणि आपला हा जाळीदार पीठ बनून तयार होईल। तर पिठाला मी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण हाताने मिक्स करून घेऊया। तर हा पीठ तुम्हाला थोडासा जास्त चिकट वाटत असेल, पण हा ज्या वेळेला आपण बेकिंगच्या कोणत्याही पदार्थ बनवतो ना, त्यावेळेला अशाच प्रकारे पीठ लावून तयार करून घ्यावं लागते, तेव्हाच आपले पदार्थ खूप छान बनवून तयार होतात। जसे की आपण पिझ्झा बनवतो, पाव बनवतो ना, त्यावेळेला असाच पीठ इथे लावून तयार करून घ्यावा लागतो। जर तुम्हाला पिझ्झा पावची रेसिपी हवी असेल, ते पण एकदम विदाऊट ओव्हन, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा, मी तुम्हाला ती सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। तर पिठाला मी इथे व्यवस्थित सॉफ्ट करून घेतलेला आहे। बघा खूप स्मूथ असा पीठ इथे लावून घेतलेला आहे। आता या पिठाला आपल्याला 15 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवायचं आहे, म्हणजे फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर व्यवस्थित पिठाला सॉफ्ट करून घेतल्यानंतर झाकण लावूया आणि 15 मिनिटांसाठी याला रेस्टवर ठेवूया। तुम्हाला कुठेही ठेवायची गरज नाही, ओव्हनमध्ये ठेवायची नाही, गरम जागेवर ठेवायची गरज नाही आहे। याला नॉर्मल टेम्परेचरवर तुम्ही फक्त 15 मिनिटांसाठी ठेवा, तो ऑटोमॅटिक फुलेल आणि खूप जाळीदार पीठ इथे बनवून तयार झालेला आहे। बघा आपला गार्लिक ब्रेडचा थोडंसं वरून आपण पीठ लावून घेऊया, म्हणजे हाताला चिकटणार नाही। आणि वरून आता याच्यावरून थोडंसं आपल्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे, कारण हा पीठ हाताला खूप जास्त चिकटतो, तर आपल्याला त्राससुद्धा होतो तेवढाच, म्हणजे कंटाळावाना वाटतो हा पीठ लावायला। पण थोडंसं तेल जर लावलं ना तुम्ही हाताला, तर व्यवस्थित आपला हा पीठ इथे बनवून तयार होईल। तर बघा इथे मी किती सॉफ्ट असा पीठ इथे बनवून तयार करून घेतलेला आहे आणि हाताला सुद्धा चिकटलेला नाही आहे, म्हणजे आपला पीठ एकदम परफेक्ट बनवून तयार झालेला आहे। तर आता आपल्याला लगेच याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे, हाताने थोडंसं आणखी परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याला 2 पोर्शनमध्ये कट करून घ्यायचं आहे, कारण थोडंसं पीठ जास्त असल्यामुळे आपल्याला 2 पोर्शनमध्ये कट करून 2 गार्लिक ब्रेड बनवून घ्यायचं आहे। तर बघा इथे मी कट करून घेतलेला आहे। कट करून केल्यानंतर हाताने आपल्याला याला परत एकदा सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि गार्लिक ब्रेड बनवून घ्यायचं आहे। तरी ते मी लाटणार नाही आहे, एकदम इझिली गार्लिक ब्रेड बनवून तयार होते। लाटायची गरज झंझट नाही किंवा काहीच नाही, हाताने तुम्ही फक्त त्याला व्यवस्थित थापून घ्या। बघा अशा प्रकारे इथे मी एवढी जाड पोळी इथे थापून घेतलेली आहे, यापेक्षा जाडही नाही किंवा यापेक्षा पातळही नाही, अशा प्रकारची आपल्याला इथं मीडियम साईजची पोळी लाटून घ्यायची आहे। थोडंसं पीठ जास्त लावा, कारण हा चिकट असतो, त्यामुळे थोडंसं लाटून घ्यायला किंवा थापून घ्यायला इझी जातो। तर बघा अशा प्रकारे इथे मी लावून घेतलेला आहे आणि पोळीला थापून घेतलेला आहे। तर आपला गार्लिक ब्रेड बनवून तयार आहे। लगेच आपण त्याला पुन्हा ॲड करून घेऊया, त्याच्यामध्ये जे आपल्याला ॲड करायचे आहे व्हेजिटेबल्स ते। त्यासाठी ते मी 2 टेबलस्पून इतकं मेल्टेड बटर घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून आपल्याला बारीक कट करून घेतलेली गार्लिक ॲड करायची आहे आणि थोडंसं त्यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे। तर बघा ॲड करून घेतल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। 1 चमचाभर आपल्याला बटर यावर ॲड करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला गार्लिक बटर ॲड करून घ्यायचं आहे, व्यवस्थित पूर्ण ब्रेडला लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स ॲड करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला तिथे जे तुमच्या आवडीनुसार कोणतीही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता किंवा तुम्ही फक्त चीज आणि ऑर्गॅनो एवढंच ॲड करून सुद्धा तुम्ही इथे हाच गार्लिक ब्रेड बनवून तयार करू शकता। तर इथे मी थोडंसं बारीक चिरलेला कांदा, थोडीशी शिमला मिर्च, थोडंसं पनीर आणि थोडंसं इथे स्वीट कॉर्न वापरलेलं आहे। थोडंसं वरून टेस्टसाठी मीठ ॲड करून घ्यायचं आहे, 1 पिंच एवढं।
हाफ टीस्पून इतकं आपल्याला इथं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे, हाफ टीस्पून ऑर्गॅनो ॲड करायचा आहे आणि वरून भरपूर सारा मोझरेला चीज ॲड करून घ्यायचा आहे। बघा चीज ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ना कॉर्नरनी थोडंसं पाणी लावायचं आहे, म्हणजे ज्यावेळेला आपली चीज गार्लिक ब्रेड फुलणार ना त्यावेळेला चीज बाहेर येणार नाही, तर त्यासाठी आपल्याला कॉर्नरनी अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला चिकटवून घ्यायचं आहे। त्याला व्यवस्थित आपल्याला प्रेस करून चिकटवायचं आहे आणि चिकटून झाल्यानंतर वरून सुद्धा परत आपल्याला बटर गार्लिक लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला कटसुद्धा लावून घ्यायचं आहे। ज्यावेळेला आपण याला बनवून घेणार, बेक करून घेणार ना, त्याच्यानंतर हे व्यवस्थित कट होत नाही, त्यासाठी आपल्याला आधीच कट लावून घ्यायचं आहे। तर वरूनसुद्धा मी ते थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करून घेतलेलं आहे, थोडंसं ऑर्गॅनो ॲड करून घेतलेलं आहे आणि कट लावून घेते बघा। तर खूप इझिली कट लागतो याला, व्यवस्थित कट लावून घ्यायचा आहे आणि ते कट लावून सुद्धा झालेला आहे। तर आता आपल्याला याला बेक करून घ्यायचं आहे। तरी ते मी पूर्ण याला 30 मिनिटासाठी बेक करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला कमी ठेवायची आणि याला बेक करून घ्यायचं आहे। त्यासाठी ते एक पातेला घेतलेला आहे, त्यामध्ये डबल स्टँड इथे ठेवून घेतलेला आहे, 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि हा जो आपण गार्लिक ब्रेड बनवून घेतलेला आहे ना तो यावर ठेवून घेतलेला आहे। त्यात आपल्याला 30 ते 35 मिनिटासाठी याला बेक करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि बघा इथे 30 मिनिटानंतर मी तुम्हाला चेक करून दाखवते। गार्लिक ब्रेडचा कलर बघा, जसं आपण डॉमिनोजमध्ये खातो की नाही सेम तसाच कलर आलेला आहे आणि तशीच इथे परफेक्ट गार्लिक ब्रेड बनवून तयार झालेली आहे। चवीला तर अप्रतिम होतीच। तुम्ही एकदा ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। तर बघा वरून सुद्धा मी थोडंसं बटर लावून घेत आहे, म्हणजे सॉफ्ट होईल आणि खायला खूप टेस्टी लागेल। तर अशा प्रकारे इथे मी व्यवस्थित इथे बटरसुद्धा लावून घेतलेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा गार्लिक ब्रेड खूप जास्त प्रमाणात आवडत असेल आणि तुम्ही एकदम महागडे डॉमिनोजमधून आणून खात असाल ना, तर यापुढे आणून खाऊ नका। तुम्ही ही रेसिपी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आणि 10 ते 15 रुपयामध्ये घरी बनवून तयार करू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला माझ्या या नवीन रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा गार्लिक ब्रेड जमली की नाही ते। थँक्यू।